मुखेऽस्य वेदान्तशास्त्रार्थनीति नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपम् गोरक्षे जालिंदर चरपटास्य अडभंग काणीपमचिंद्राद्या चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्याण भूवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता मनोजवं मारुत्यतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाणिर्योतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल भागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप रामायण तुलसी कृते कही कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोल रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभो विजयते रामचरित्रमानस श्री रामचंद्र भगवान की जय। बजरंगबली हनुमान की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। जय श्री राम प्रेमाने म्हणा जय श्री राम। हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सगळेजण म्हणा टाळी वाजवा राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम हरे राम राम राम
राम राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 श्री रामचंद्र भगवान की जय जय श्री राम प्रेम से बोलो जय श्री राम राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल रे माघत तुलसीदास चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकेकाक्षरं पुनसा महापातक नाशनम प्रभू रामाचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे. रामकथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे तर तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी अशी ही अवीट सुरस श्री रामकथा आज रामकथेचा प्रारंभ होतो आहे. पवित्र असं या बजरंगबली आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर रामकथेचं आयोजन समस्त ग्रामस्थ तरुण आबाल वृद्ध सप्ताह कमिटी कोकणगावच्या भक्त परिवाराने निवेदन केलंय. समस्त गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज कथेला प्रारंभ होतो आहे. सुंदर बजरंग बलीचं मंदिर, सुंदर असणारं पांडुरंगाचं मंदिर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी झालेला आहे आणि सप्ताही त्यांच्याच कृपा आशीर्वादाने चालू आहे. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आपल्या गावामध्ये अखंड अविरत सदैव ही सुरू आहे आणि आज तरुणांचे एकत्रीकरणाने रामायण कथेला प्रारंभ होतो आहे. रामकथेकरता संगीतकार आमचे मंचावरचे सर्व संगीतकाराकरता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद द्या. उपस्थित तुम्ही सगळेजण आहात, तुम्हालाही मनापासून सर्वांना धन्यवाद. विशेषतः आज या ठिकाणी ॲडव्होकेट सुखदेवरावजी गुंजाळ साहेब पाहुणे आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. अर्गोन सिंत सायदर वाजवणारे श्री विशाल महाराज, तबला वाजवणारे श्री राहुलजी महाराज चेचरे, गायनाचार्य बाबा महाराज मगर, गायनाचार्य लखन महाराज गिरे आणि आपण सर्वजण यूट्यूब चॅनलवाले पत्रकार तुम्हालाही धन्यवाद. आमचे प्रेमनाथ महाराज अडबंगनाथ दर्शन चॅनल त्यांना धन्यवाद. श्रीराम सिस्टीमवाले मंडपवाले सुंदर मंडप आहे महेश भाऊ जोंधळे साहेब त्यांनाही धन्यवाद. आज वरुण राजेचंही चांगलंच आगमन झालं. चांगल्या प्रकारे पाऊस आज सर्वत्र आपल्याकडे होतो आहे.
खळखळ खळखळ गाजूक पाणी ह्या वर्षी वाहिले नव्हतं. आज मात्र पाणी वाहतंय आणि कथाचंही असणारण्यात वाहतंय. ही बजरंग बलीची कृपा आणि नारंगिरी महाराजांची आशीर्वाद. सुंदर पाऊस प्रारंभ आहे. पण कितीही पाऊस आला तरी आपण एवढी सुंदर व्यवस्था इथं केलेली आहे. मनापासून आयोजकाला धन्यवाद देतो. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. असं नाही चालणार. आता 7 दिवस जोशात म्हणावं लागेल जय श्रीराम. मला प्रतिध्वनीतलं रिदम पाहिजे इथलं असं कडक. जय श्रीराम. एक कमी पडतंय तुमचं मॉनिटर वाढवा नाही. प्रेमाने बोला जय श्रीराम. माय बापांनो वाढवा तिकडचं नाही तर येऊ द्या मला. जोरात घोषणा करायची आपल्याला जोरात. आणि प्रत्येकाने 7 दिवस आता जय श्रीराम म्हणताना वर हात करा. जय श्रीराम. बस असाच आवाज आता कंटिन्यू तुमच्यासाठी. राम कथा जीवनाची व्यथा दूर करते. राम शब्दाचा उच्चार केला की पाप जीवनातनं नष्ट होत. पण विश्वास रामावर पाहिजे. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. सुमिरन सुमंगल मागत तुलसीदास. जय हो. सुमिरन सुमंगल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. राम नाम विश्वास. हे राम नाम विश्वास. राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. सुमिरन सुमंगल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनो राम भरोसे राम बिनो जय श्रीराम. रामावर विश्वास ठेवला की सर्व कामे होतात. अशी रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी आहे. आपण जी कथा या ठिकाणी 7 दिवस करणार आहोत ती कथा तुळशी रामायणातली आहे. रामायण अनेकांचे आहेत. वाल्मिकी रामायण आहे ते संस्कृत भाषेमध्ये. भावार्थ रामायण आहे ते प्राकृत मराठी भाषेमध्ये. आणि तुळशी रामायण आहे ते हिंदी भाषेमध्ये. अनेक संतांचे कन्नडमध्ये आहेत, तेलुगूमध्ये आहेत, अनेक प्रकारच्या भाषेमध्ये त्या त्या प्रांतातल्या संतांनी लिहिलेलं आहे. पण आपण जी कथा करणार आहोत ते तुळशी रामायण. हे तुळशीदासांचं आहे. माय बापांनो, तुळशीदास ज्यावेळेस रामायणाला प्रारंभ करतात 4 घाट आहे ह्या रामायणाचे. 4 ठिकाणी कथा सुरू आहे.
भगवान शिवजी माता पार्वतीलाही रामकथा सांगतात एक घाट. काक भुसंडीजी गरुडालाही रामकथा सांगतात दुसरा घाट. यज्ञवल्के बाबा भरद्वाजींना ही कथा सांगतात तिसरा घाट. आणि शरणांगतीच्या घाटावरती तुळशीदास तुम्हाला ही रामकथा सांगतात चौथा घाट. आणि तीच कथा मी कोकणगाव मध्ये 7 दिवस सांगणार ह्या 5वा घाट. बर का वकील साहेब, रामकथा तुळशीदासांनी प्रारंभ केला लिहिण्याकरता, पण आहे कशी? ही अमर कथा, अवीट कथा, पवित्र कथा. रामायण की अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. 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 पर्वत माँ के अमर त्याग को के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. 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 रामायण के तुलसी जब तक रामायण के तुलसी जब तक तब तक रही मानस के बानी. तब तक रही मानस की वाणी. हर रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याणी. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण की अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. पर्वत माँ के अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ. धन्यवाद. अवीट सुरस ही अमर कथा आहे. रामकथेला ज्यावेळेस प्रारंभ करत असताना आहे तरी कशी ही रामकथा. आणि मग रामकथेचं वर्णन करताना तुळशीदासांनी प्रारंभ केला. वर्णन करत असताना रामकथेला उपमा कोणाची द्यावी? सूर्याची उपमा द्यावी तर लोक म्हणतील बरोबर आहे. ज्या आरती सूर्याची उपमा या कथेला आहे, मग सूर्याचं किरण ऊन कधी बरं वाटतं कधी नकोसं वाटतं. हिवाळ्यामध्ये सूर्याचं ऊन जरा बरं वाटतं, पण वैशाख महिन्यामध्ये सूर्याचं ऊन नको वाटतं. मग कधी कधी रामकथेला जर उपमा सूर्याची दिली तर लोक म्हणतील काही दिवसांनी रामकथा बरी वाटते आणि कधी कधी डोकं दुखतं, म्हणून रामाला सूर्याची उपमा नाही. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान. हो संत चकोर करहि जेहि बाणा. संत चकोर करहि जेहि बाणा. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान. रामकथा शशि किरण समान.
राम कथा शेषे. रामाला सूर्याची उपमा नाही, रामाला चंद्राची उपमा नाही. कारण चंद्रालाही काळा डाग आहे, मग रामाला चंद्राची उपमा नाही, रामाला सूर्याची उपमा नाही, मग कशाची? तर राम कथा शशी किरण समान. शशीमानी चंद्र, चंद्र किरणाची उपमा रामकथेला आहे. शीतलता, शांतता, ज्यामध्ये शीतलता आहे, शांतता आहे, समाधान आहे, ती रामकथा आहे. सौम्य प्रकाश, सौम्य शांतता, शीतलता, अशी रामकथा चंद्र किरणाची उपमा दिली. माय बापांनो, ज्यावेळेस सर्वांना वंदन करत असताना प्रथम वंदन गणेशाला केलं. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम सर्वजन मना प्रेमानी मना माय बाप सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम जय हो है, उत्सव को सफल बनाना है. 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 गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. गणपति को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. जय हो सर्वजन मना प्रेमानी. उत्सव को सफल बनाना है. हरि बोल. गणपति को प्रथम बनाना है, उत्सव को सफल बनाना है. श्री गणेश भगवान की जय. गणेशाला वंदन करतात. गजाननं भूतगणादिसेवितं, कपेतजम्बो फलचारुभक्षणम्, उमाशुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाकपङ्कजम्. कल्पना करा, गणपतीला वंदन करतात. कारण कुठलंही कार्य सफल करायचं असेल तर गणेशाला वंदन केलं पाहिजे. आपण सर्वजण आम्हीही प्रपंचामध्ये ग्रह शांती करायचे असेल तर गणेशालाच वंदन करतो. गणपतीचं प्रथम पूजन. भूमिपूजन करायचं असेल तर गणपतीला प्रथम वंदन. मंदिराचं भूमिपूजन असेल गणेशाचं वंदन, घराचं भूमिपूजन असेल गणेशाला वंदन. एखादा सत्यनारायण करत असेल तरी गणपतीलाच वंदन करावं लागतं. प्रथम पूजा गणेशाची. शेतकरी दादा शेतामध्ये ऊस लावतो, मातीचा गणपती करतो, पण गणपतीचंच पूजन होतं. गणपती को प्रथम मनाना है, उत्सव को सफल बनाना है. म्हणून गणेशाला वंदन तुळशीदासजी करतात.
दुसरं वंदन करत असताना या जगातल्या संतांना करतात, गुरुदेवांना करतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओवेची टोपी आहे गोवार नाही. बर, कल्पना करा. जय श्रीराम. कुठलंही करत असताना कार्य गणेश, सद्गुरु, सत्याचा मार्ग आपल्याला दाखवतो, असत्याचा त्याग करतो तो सद्गुरु. गुरुला वंदन. सतत चिंतन करतात आणि सतत चिंतन करून सत्य जगाला देतात ते साधू संत, त्यांना वंदन करतात. कारण साधूला का वंदन करतात? कारण साधूचं जीवन हे निर्मळ आणि पवित्र आहे. साधु चरित्र शुभ चरित्र कपासु, साधु चरित शुभ चरित 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 कपासु. निरास विषादा गुणा मय फल जासु, निरास विषादा गुणा मय फल जासु, साधु चरित शुभ चरित कपासु, साधु चरित्र शुभ चरित्र कपासु, साधु चरित्र शुभ चरित्र कपासु. निरस विसत गुणमय फल जासु, निरस विसत गुणमय फल जासु, साधु चरित शुभ चरित कपासु. जय साधु चरित शुभ चरित कपासु, साधु चरित शुभ चरित कपासु. जय श्री राम. प्रेम से बोलो ना, जय श्री राम. साधु चरित शुभ चरित्र कपासु. साधू चरित्र कसं आहे? कपाशीच्या झाडासारखं आहे. जरा कल्पना करा, कपाशीच्या झाडाप्रमाणे या ठिकाणी साधूचं जीवन आहे, चरित्र आहे. संतांचं जीवन कपाशीच्या झाडाप्रमाणे आहे. आणि म्हणून माय बापांनो, कपाशीचं जे झाड आहे त्याप्रमाणे संतांचं जीवन आहे. संतांचं जीवन हे साधूच्या चरित्रासारखं आहे. अर्थात कपाशीचं झाड लावलं की पहिल्यांदा 2 पानं येतात. तुम्ही सगळे शेतकरी आहात ना. आपण कपाशीचं झाड लावलं की त्या ठिकाणी मायबापांना 2 पानं येणार आणि पुन्हा तिसरं मधीच येणार. एक 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 पानं वाढत 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 येतात. मग त्याला फुल लागतात. फुलं लागली की त्या फुलाच्या मागे छोटीशी कैरी येते. कैरी आली की चांगली पक्की होते. पिकली की त्यामध्ये कापूस येतो आणि कापूस आला की अत्यंत सुंदर तो कापूस फुलला जातो आणि फुलला की येचणारी कोणीतरी येते आणि नक्ती तशीच राहते.
म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? कापूस लावला की सुंदर फुलतो, सुंदर फुलं येतात, वेगळे रंग बेरंगी, लाल आहे, पिवळे आहेत, वेगळे वेगळे फुलं आहेत, प्रफुल्लित तो कापूस होतो. पण एकदा ती कैरी पिकली की कापूस बाहेर पडतो आणि कापूस पक्वा झाला. कोणीतरी वेचायला येतात, ते असणारे ते बोंड इचून घेतात आणि तिथं शिल्लक फक्त नटकी राहते. नटकी जी आहे ती बाजूला राहते. कापूस घेऊन कोणीतरी जातं आणि तो कापूस कोणाच्या तरी आबरू लक्ष न करता, आबरूचे रक्षण होण्याकरता कपड्याच्या माध्यमातून वापरलं जातं. कापड जे तयार होतं ते कापसापासूनच आहे. मग कापसापासून कापड जर तयार होत असेल, हे जे कापूस आहे त्या कापसापासून कपडा आहे आणि कपडे कोणाची जरी लज्जा रक्षण करण्याचं काम करत असेल तर साधू संत जीवनाचं रक्षण करण्याचं काम करता मायबाप. तसं जीवन संतांचं आहे. आपल्याला सर्वांना सद्गुरू नारायणगिरी महाराज मिळाले आणि नारायणगिरी महाराज गुरु मिळाले म्हणून आपल्याकडे परमार्थ आपल्याला कळाला. ही त्यांनी आपल्यावरची कृपा केली आणि आपल्यावर कृपा करून आपलं रक्षण केलं. आजही या ठिकाणी मला महेश भाऊ त्या दिवशी म्हणाले, बाबांचा उभा फोटो आहे हात काठी घेऊन. तर सगळे ज्यावेळेस तारीख यायला आले माझ्याकडे, सगळेजण मंडळी गावातले, तर म्हटलं फोटो फार सुंदर टाकला. ते म्हणाले महाराज पहिल्यापासून हाच फोटो आहे. मी त्या फोटोचा अभ्यास करत होतो, विचार करत होतो. बाबांनी हातही जोडलेले आहे पण काठीला जोडून जोडलेले आहे, म्हणजे काठी धरून हात जोडले. जर आधी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, नाहीच ऐकलं तर मग हातात काठी हेही सांगतो ध्यानात ठेवा. अन्याय करायला लागले, अधर्म करायला लागले तर ते बाबांच्या काठीतनं अर्थही नाही येतो. बाबा सुंदर असणारा फोटो. या कोकण गावावर किती प्रेम केलं गुरुवारी नारायणगिरी बाबांनी. आयुष्यभर प्रेम केलं दादा आपल्या सगळ्यावरती. बाबांनी कधी या ठिकाणी गरीब दुबळे श्रीमंत कोणाचाही कधी भेद केला नाही आणि सर्वांना सारखेपणा शिकवला आणि सर्वांना परमार्थ दाखवला. ते संत कोणते असेल तर नारायणगिरी महाराज आहे. हा मंडप जिथे आहेत आमचे जोंधळे अण्णा येऊन बसले मागे. अण्णांच्या या मंडपामध्ये गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला कितीतरी वर्ष कीर्तन केले बाबांनी. ही गुरुची कृपा आहे, गुरुचे आशीर्वाद आहे. आणि ते संत जीवनामध्ये प्राप्त झाले की जीवन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही, जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि जीवन यशस्वी झालं तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. ही कृपा फक्त सद्गुरूचीच असते. गुरु बिन कोण बतावे वाटे, वाटे गुरु बिन कोण बतावे वाटे, गुरु बिन कोण बतावे वाटे, गुरु बिन कोण बतावे वाटे. बड़ा बिकट है घाटे, बड़ा बिकट है ये घाट, बड़ा बिकट है ये घाट, बड़ा बिकट है यम घाट. गुरु बिन कौन बतावे वाट, अरे वो गुरु बिन कौन बतावे वाटे, गुरु बिन कौन बतावे वाटे. बड़ा बिकट है यमघाट, बड़ा बिकट है यमघाट. गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय.
जय श्रीराम. जय श्रीराम. असं नाही चालायचो. दिगंबर सेठ जरा जय श्रीराम. दादा जय श्रीराम. ते नाही हो. अण्णा तुम्ही मागे बसले पण मागून आवाज द्या ना, जय श्रीराम. बस ते लहान लहानच पोरं जोरात म्हणतात बघा, जय श्रीराम. धन्यवाद. 7 दिवस वर हात करून म्हणायचं आहे. मग का वर हात करायचं मी 2-3 दिवसांनी सांगेल. हा बोलो, जय श्रीराम. गुरु बिन कौन बतावे बाट, बड़ा बिकट है यम घाट. भ्रांति की बाड़ी नदियां बीच मो, भ्रांति की बाड़ी नदियां बीच मो, अहंकार की लाट. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु शिवाय कोण योग्य रस्ता सांगणार आहेत. आणि असे सद्गुरु संत नारायणगिरी महाराज आपल्याला मिळाले. कारण गुरु कळणं याला भाग्य लागतं, गुरु मिळणं याला भाग्य लागतं, गुरुच्या सानिध्यात राहणं याला भाग्य लागतं, आणि गुरुचं सानिध्य सदैव आयुष्यभर मिळणं याला महाभाग्य लागतं. ते ज्यांच्या जीवनात प्राप्त झालं त्यांचं जीवन धन्य होत असतं. आणि म्हणून संतांचं जीवन कसं आहे, साधू चरित्र शुभचरित्र कपासू, अर्थात कापसासारखं जीवन निर्मळ पवित्र जगाच्या कल्याणाकरता येतं. ते संत त्यांना वंदन करतात. तुळशीदास अविद्यामध्ये वंदन करत असताना सर्वात आधी कोणाला वंदन करावं असा प्रश्न निर्माण झाला. रामाला वंदन आधी करावा, आतून नाकार आला. रामाला नाही, मग रामाला ज्यांनी जन्म दिला ती रामाची आई, तिला वंदन करावा. कारण देवाहीपेक्षा देवाची आई मोठी आहे. म्हणून प्रथम वंदन माता कौशल्याला आहेत. बंधवु कौसल्या दिसे प्राची, बंधवु कौसल्या दिसे प्राची, बंधवु कौसल्या दिसे प्राची, बंधवु कौसल्या दिसे प्राची. ओ कीर्ते जासु सकल जग साची, कीर्ते जासु सकल जग साची, बंधवु कौसल्या दिसे प्राची, बंधवु कौसल्या दिसे प्राची, बंधवु कौसल्या दिसे प्राची. ओ बंधवु कौसल्या दिसे प्राची. सर्वात आधी कौशल्याला का केलं याचं कारण आहे, जिने देवाला जन्म दिला ती देवाची आई सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून माता, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. वंदन कोणाला आहे? माता पिताला वंदन आहे. माता पितामध्ये आधी आईला वंदन आहे. धन्य माता पिता तयांची. पिता माता नाही, माता पिता. त्वमेव माता, आधी माता नंतर पिता. आणि म्हणून आईला आधी वंदन करतात. बंधवु कौसल्या दिची प्राची. माता कौशल्याला वंदन केला. आणि मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राजा दशरथजी शेरवी मातेला वंदन केलं. गुरुदेव वशिष्ठाला वंदन केलं. असे अनेक प्रकारे वंदन करून तुळशीदास रामायणाला प्रारंभ करत असताना आता देव देवता सर्वांना वंदन केलं. आणि 33 कोटी देवता वंदन करून झाल्यानंतर आता राहिले भगवान शंकरजी आणि माता सती पार्वतीजी. आता आधी कोणाला वंदन करावा? त्यांना वंदन करत असताना फार सुंदर करतात. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. ए भवानी माते, मातेला वंदन करतात. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. भगवान शंकराला वंदन करतात, माता पार्वतीला वंदन करतात. आणि भवानी शंकराला वंदन करत असताना 2 प्रकारचं वंदन आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ.
कारण माता भवानी श्रद्धा आहे, भगवान शंकर शिव आहे, शिव विश्वास आहे आणि माता पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार होऊ शकतो, पण विश्वासामध्ये कधी उतरण चढ उतार होत नसतो. विश्वासाचे ठिकाण बदलेल, पण विश्वास नाही असा माणूस जन्माला आला नाही. काही माणसं म्हणतात आमचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यांच्यावर नसू दे, यांच्यावर असेल, यांच्यावर नाही मग त्यांच्यावर असेल, पण विश्वासच नाही असा मनुष्य नाही. श्रद्धेमध्ये चढ उतार असतो. श्रद्धेमध्ये दोष कळाले श्रद्धा घटत चालते, श्रद्धेमध्ये गुण कळले श्रद्धा वाढत चालते. गुणाने श्रद्धा वाढते, दोषाने श्रद्धा घडते. एखाद्याचे गुण कळले श्रद्धा वाढू शकते, एखाद्याचे दोष कळले श्रद्धा घडू शकते. आणि गुण वाढले की श्रद्धा वाढते, दोष कळले की श्रद्धा घडते. म्हणजे कमी जास्तपणा जिच्यामध्ये आहे ती श्रद्धा आहे. म्हणून आपल्याकडे बोर्ड लावलेलं असतं अंधश्रद्धा निर्मूलन संस्था. अंधश्रद्धा निर्मूलन संस्था असू शकते, पण अंधविश्वास निर्मूलन नाही राहत. विश्वास आंधळा असू शकत नाही, कारण विश्वास बदलतच नाही. कल्पना करा, मध्यरात्रीच्या वेळेला, रात्रीचा प्रसंग आहे, मध्यरात्रीच्या वेळेला एका गावामध्ये नवीन पाहुणा आला. पाहुणा रात्री 12 वाजता स्टँडवरती उतरला आणि मग स्टँडवरती उतरला, सगळं गाव झोपलेलं होतं. झोपलेल्या अवस्थेमध्ये एका गावातल्या कुत्र्यांनी त्या पाहुण्याला पाहिलं आणि कुत्रं भुंकायला लागलं. कुत्रं भुंकायला लागलं, ते स्टँडवरच्या कुत्र्याने एका पाहुण्याला पाहिलं, ते भुंकायला लागलं. शेजारच्या कुत्र्याने आवाज ऐकला, तेही कुत्रं भुंकू लागलं. का? कारण स्टँडवरचं भुंकतंय ना, मग त्याचा जोडीदार भुंकतो तो हाही भुंकायला लागला. ते स्टँडवरचं भुंकतं म्हणून गल्लीतलं भुंकायला लागलं. गल्लीतले कुत्र का भुंकतं म्हणून शेजारच्या गल्लीतलं कुत्र भुंकू लागलं. शेजारच्या गल्लीतलं कुत्र का भुंकतात म्हणून गावातले कुत्रे भुंकू लागले. गावातले कुत्रे का भुंकतात म्हणून खळ्यातले कुत्रे भुंकू लागले. खळ्यातले कुत्रे का भुंकतात म्हणून मळ्यातले कुत्रे भुंकू लागले. आणि मळ्यातले कुत्रे भुंकू लागले म्हणजे सर्वत्रच कुत्रे भुंकू लागले. कळलं का? पहा, कुत्रे कधी भुंकतील सांगताच येत नाही. कारण कुत्रे भुंकू लागले, सगळे कुत्रे भुंकतात. आणि भुंकायला लागल्यानंतर मायबापांना सगळे कुत्रे भुंकतात. आता सांगा, स्टँडवरचा पाहुणा मध्यरात्रीला आला, सगळ्या कुत्र्यांनी पाहिला का? तुम्ही जागे आहे का? नीट आहे का? सगळ्या कुत्र्यांनी, जरी तो पाहुणा पाहिला नसेल, पण स्टँडवरच्या कुत्र्यावर ह्या सगळ्या कुत्र्याचा विश्वास आहे. म्हणजे कुत्र्याचा कुत्र्यावर विश्वास आहे, पण माणसाचा दर्जा इतका खाली आला, इतका खाली आला, त्यांचा कोणावरच राहिला नाही. माझी लक्षात येत आहे ना, स्टँडवरच्या कुत्र्यावर ह्या सगळ्या कुत्र्याचा विश्वास आहे. सात भाई असणारे जात भाई मदत करतात, साथ देतात. आपले जात भाई संकट आलं का निघून जातात. कल्पना करा, म्हणजे कुत्र्याचा कुत्र्यावर विश्वास आहे, पण माणसाचा दर्जा इतका खाली आला, इतका खाली आला, त्यांचा कोणावरच राहिला नाही. अहो, इतका दर्जा खाली आला, इतका दर्जा खाली आला, असणारे चोऱ्या माणसं करतात, पकडून कुत्रे देतात, इतका दर्जा खाली आला. चोऱ्या पकडायला कुत्रे येतात पोलिसाकडे, माणसावर विश्वास नाही, कुत्र्यावर आहे. कल्पना करा, विश्वासाचे ठिकाण बदलेल, पण विश्वासच नाही असा व्यक्ती नाही. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपेण. भगवान शंकर विश्वास आहे, माता भवानी श्रद्धा आहे. नाही कळलं परत सांगतो, आता ऐका. तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगणार आहे, नीट लक्ष द्या. काय झालं, एका ठिकाणी फोन आला. आता फोनचा जमाना आहे म्हणून सांगतो. उद्या सकाळी 9 वाजता जर कदाचित 10 लाख रुपये आणून दिले तर तुमच्या मुलाला नोकरी फिक्स झाली. समजा 9 वाजता मंत्रालयात मुंबईला येऊन भेटा, अमक्या अमक्या टेबलला ऑफिसला काम झालं समजा. आता बिकट परिस्थिती होती, अवघड होती. त्यावेळेस पाऊसही वेळेवर पडत नव्हता. त्यावेळेस असणारी अत्यंत बिकट परिस्थिती झालेली. आणि 10 लाख रुपये आता रात्री 8 वाजता फोन आला आणि सकाळी 9 वाजता जर तुम्ही फोन आला, बरं का, आला का तुमच्याकडे आवाज? तो बघा ना, तो बघा महेश भाऊ, फोन आला, फोन आला. माय बाप
आता तयारी करायची आहेत, एका वेळेला रात्रीच्या वेळेला बँक कुठं चालू आहेत, मग एवढे पैसे कसे गोळा होणार. परंतु संबंध चांगले असले की माणसं मदत करतात. कोणाकडनं काही मागितले, इकडनं तिकडनं पैसे गोळा केले आणि 10 लाख रुपयाची बॅग भरली वकील साहेब. 10 लाख रुपयाची. पण संगमनेरहून शेवटचीच गाडी होती बरं का मंत्रालयाला. त्याला रातराणी म्हणायच्या पूर्वी. संगमनेरहून शेवटची गाडी राहिली. 10 लाखाची बॅग तयार झाली. इकडनं तिकडनं 2-2 लाख, 1,50,000, 10,000, 20,000 थोडे पैसे करून 10 लाख रुपयाची बॅग तयार केली. आणि आता संगमनेरच्या स्टँडवरती गेले. शेवटची रात्री 12ची गाडी होती. रातराणी मुंबईला जाणारी. त्यानंतर दुसऱ्या गाड्या नव्हत्या. पत्नीला सांगितलं, भाग्यवान उद्या सकाळी मंत्रालयात मुंबईला जायचं आहे, मुलाची नोकरी फायनल झाली पाहिजे. आणि म्हणून 10 लाख रुपये भरले की आयुष्याचं कल्याण माझ्या मुलाचं होणार आहे. नीट ऐका, आयुष्याचं कल्याण होणार म्हणून इकडनं तिकडनं पैसे गोळा केले. घरी नव्हते, दुसऱ्याकडनं घेतले. 10 लाखाची बॅग तयार झाली. स्टँडवरती गेले. फक्त 2 मिनिटं लेट झाले. 2 मिनिटं लेट झाले. हे स्टँडवर जायचे टाइम, स्टँडच्या बाहेर गाडी निघायचा टाइम एकच. हे इकडच्या गेटने घेतली गाडी, तिकडच्या गेटने निघून गेली. चौकशी करायला 2-3 मिनिटं लागले. तोपर्यंत गाडी निघून गेली. अहो मुंबईला आता गाडी नाही हो, सकाळीच आहे. आता रात्रीची एकच गाडी होती. हुकले तुम्ही, 5-6 मिनिटं झाले हो. गाडी निघून गेली. रात्रीचा प्रसंग आहे, मध्यरात्र आहे. मुंबईला जाण्याकरता निघालेला हा व्यक्ती मध्यरात्रीच्या प्रसंगाला आता चिंतातूर झाला. गाडी नाहीये, पैसे घेऊन जाणार कसा. उद्या जर 9च्या आत मी गेलो नाही तर माझ्या मुलाला नोकरी लागणार नाही. चिंता करत बसला. स्टँडच्या बाजूला एका बाकड्यावरती, तिथं झावळा वावळा अंधार होता. ना अंधार ना उजाड. एका माणसाने आवाज दिला, खबरदार, जर इकडे तिकडे हल्ला तर इथं स्टँडवर कोणी नाही. 25 फूट अंधारात एका व्यक्तीने आवाज दिला. एक सुरा दाखवला, चाकू सुरा, तुम्ही काय म्हणता ते दाखवला. खबरदार, जर इकडे तिकडे आवाज दिला, जर पळाला तर. अंधारामध्ये एक लपलेला व्यक्ती म्हणू लागला, इकडे ये. बॅग ठेवली, तिथं निघाला, बॅग घेऊन ये. त्या अंधारातल्या व्यक्तीकडे बॅग घेऊन गेला आणि चाकू त्याच्या छातीला लावला. जर कदाचित कोणाला सांगितलं तर मुर्दाच पाडील. लट 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 कापू लागला. चिंतातूर झालेला व्यक्ती, लट लट कापणारा व्यक्ती. परिणाम असा झाला, त्या व्यक्तीने सांगितलं, ही बॅग इथे ठेव, चालता हो. 10 लाख रुपयाची बॅग ठेवली. मागे बघू नकोस. बॅग ठेवली, मागे बघायचं नाही. जा घरी निघून. घरी निघून गेला हो. दारावरती थाप मारले. बेल नाही, तेव्हा बेल नव्हत्या जुना काळात. दारावरती थाप मारले. दार उघड. हिला विचार केला, दार उघड म्हणतात तर आहे कोणी. माझं हे तर मुंबईला गेले, मग दार उघड कोण म्हणत. अहो आपण कोण. मी जाणार. तुम्ही हा, मग तुम्ही मुंबईला गेले, नाही जाता आलं. दार उघड. दार उघडलं. मुळमुळ मुळमुळ रडू लागला. घडलेली कथा सगळी पत्नीला सांगितली. दोघंही रडतात. पैसे नव्हते, इकडनं तिकडनं उसने घेतले आणि 10 लाख रुपये जमा केले. शेवटी मुंबईला हे पोचता आलं नाही. पैसेही उसने आणलेले आहे. आणि आता चिंतातूर झालेला व्यक्ती रात्रभर रडू लागला. मुळमुळ रडत होता, चिंता करत होता. रात्र निघून गेली. सकाळच्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये केस दर्ज करण्याकरता गेला. फिर्याद नोंदण्याकरता गेला आणि मधून साहेबाला यायला अर्धा तास बाकी होता.
साहेब येण्याकरता मुख्य अधिकारी अर्धा तास बाकी आहे, फिर्याद नोंदणार. कॉन्स्टेबल म्हणाले अहो वेळ लागेल साहेबांना अर्धा तास. असं आहे का? चिंतातुर व्यक्ती, रात्रभर झोपलेला नसणारा व्यक्ती, पोलीस स्टेशनच्या समोरच असणार एका न्हाव्याचं दुकान होतं. अर्धा तास टाइम आहे म्हणून त्या ठिकाणी गेला आणि सांगितलं हे बघा नाही बाबा, साहेबांना यायला वेळ असल्यामुळे आता आपण एक काम करा, वस्तर आहे त्या वस्त्याची भीती वाटत नाही. तोच होऊन सांगतो इकडच्या मिशा तिकडं करा आणि तिकडची इकडं घ्या. वस्त्यावर विश्वास आहे, जरी माणीवर आहे तर नावी माल लागू देणार नाही, विश्वास आहे. पण रात्री 25 फूट असणारा सुरात चाकू दाखवला, लट 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 कापत होता, कारण कधी चाकू मारेल सांगता येत नाही. रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता आणि इकडे भर सकाळी 9 वाजता गऱ्यावर सुरा ठेवला, वस्तारा ठेवला, तरी भीती वाटली नाही. का? कारण आजच्या वस्तारावर विश्वास आहे, मला हा न्हावी मारणार नाही. रात्रीच्या चाकूर विश्वास नाही, पण सकाळच्या 9 वाजताच्या वस्तावर विश्वास आहे. वस्तारेवर का विश्वास? विश्वासाचे ठिकाण कदाचित बदलेल, पण विश्वास नाही असा व्यक्ती नाही. मायबाप भगवान शंकर विश्वास आहे, माता पार्वती भवानी ही श्रद्धा आहे. म्हणून भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. श्रद्धा विश्वास रूपीनो, विश्वास रूपी स्थिर असणारे भगवान शंकर आहे. पण माता पार्वतीचा जन्म होतो, माता जन्माला येते आणि पुन्हा अवतीर्ण होते, पुन्हा मृत्यू पावते. आणि म्हणून श्रद्धेत मृत्यू होऊ शकतो, श्रद्धा जन्माला येऊ शकते, पण विश्वास रूपी शंकर कधीच असणारे जन्माला येत नाही, त्यांचा मृत्यू होत नाही. ती चिरकाल आहे, ते महादेव आहे. आणि त्या महादेवाच्या सोमवारानेच यावर्षी श्रावणाला सुरुवात झाली. 71 वर्षांनी हा योग आलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत. हा श्रावण इतका पवित्र आहे. या श्रावण महिन्यामध्ये सोमवाराने सुरुवात झाली, सोमवाराने याची सांगता. आणि याच महिन्यामध्ये 5 सोमवार आहे आणि सोमवाराने प्रारंभ, सोमवाराने श्रावणाची सांगता. हा सुवर्ण योग आपल्याला प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये भगवान शंकर रूपी विश्वास, त्यांची कृपा आपल्याला व्हावी. आणि म्हणून तुळशीदास शिवाला वंदन करतात, शिवजीला वंदन करतात, कारण भगवान शंकर विश्वास आहे, माता पार्वती श्रद्धा आहे. आणि म्हणून श्रद्धेत चढ उतार असतो, विश्वास मात्र स्थिर असतो. कारण कॅलेंडरमध्ये तुम्ही बघा, रामाचा जन्म कधी विचारलं तर कोणी सांगेल चैत्र शुद्ध नवमी. कृष्णाचा जन्म अष्टमी. बजरंगबली हनुमंताचा जन्म चैत्र पौर्णिमा. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्य उदय समयासी. बस आता तो विषय वाढेल. सकाळच्या वेळेला बजरंग बरे प्रगट होतात. हे प्रगट होता की नाही? हनुमंतरायाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला असणार पौर्णिमेला आहे. चैत्र पौर्णिमा. नवमीला राम जन्म, अष्टमीला कृष्ण जन्म. शिवाचा जन्म कधी? अख्खं कॅलेंडर बघा तुम्ही, भगवान शंकराचा जन्म सापडणार नाही. कारण का? भगवान शिव अजन्म आहेत, भगवान शंकराचा जन्म नाही. कारण विश्वासाचा जन्मच होत नाही, तो स्थिर आहे. श्रद्धेचा जन्म होतो, श्रद्धेत चढ उतार असतो. म्हणून भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. शंकराला माता पार्वतीला वंदन करतात. आणि ही कथा कशी आहे तर फार सुंदर असणारं वंदन करत असताना माता पार्वतीला ही कथा भगवान शंकरजी सांगतात. एकदा भरद्वाजजीला वाल्मिकी त्रिवेणी संगमावरती यज्ञवल्के बाबा भरद्वाजजींना ही कथा सांगत असताना भरद्वाजजी म्हणाले, एकदा त्रेतायुगात एक घडलेली कथा आहे. माता पार्वतीला कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. एक वेळेला भगवान एक बार त्रेता युग माही, एक बार त्रेता युग माही, एक बार त्रेता युग माही, एक बार त्रेता हो शंभु गए भज सिपाही, शंभु गए भज सिपाही.
एक वेळेला यज्ञवल्के बाबा भरद्वाजींना ही कथा सांगतात. एक बार त्रिता जुग माई, शंभु गये कुंभ जरी शिपाई. त्रेतायुगातली एक घटना. भगवान शिव आणि माता सती ही रामकथा ऐकण्याकरता अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले. त्रेतायुगातली घटना आहे. ते अगस्तीचा आश्रम जे आहेत ते आमच्या महाराष्ट्रात आहे. कैलासावरनं भगवान शिवजी माता सती एकदा त्रेतायुगामध्ये रामकथा ऐकण्याकरता अगस्तीच्या आश्रमामध्ये आले आणि अगस्ती महाराजांकडे आल्यानंतर वंदन केलं. अगस्तीला वंदन. अगस्तीला वंदन केल्यानंतर त्या ठिकाणी माता सती म्हणाली, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला लागलो आमचे पतिराज त्यांनाच हात जोडतात. शिवानी अगस्तीला नमस्कार केला, अगस्तीनाही भगवान शिवाला नमस्कार केला. सती म्हटली झालं, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो ते साधू आधी जर माझ्या पतीला वंदन करत असेल तर हे काय कथा सांगणार आहे 7 दिवस. तिचा गैरसमज झाला. पण भगवान शंकर म्हणाले, मी ज्यांच्या मुखातनं ही कथा ऐकायला आलो ते वक्ताच इतका नम्र आहे तर कथेमध्ये आनंद आहे. दोघांचे 2 भावा. परिणाम असा झाला, माता सती वंदन करत नाही, शिवानी वंदन केलेलं आहेत. शिवजी वंदन करतात, माता सती नाही. कारण सतीचे वडील दक्ष आहेत. दक्ष माने चतुर्ता. चतुर बाप की चतुर बेटी किसको भी प्रणाम नहीं करते हैं. आणि मग परिणाम असा झाला, नमस्कार नाही केला. त्याच ठिकाणी कथा 7 दिवस ऐकली. 7 दिवस ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी एकट्याने ऐकले. माता सतीला घेऊन ऐकली. कथा ऐकायची असेल तर एकट्याने ऐकू नये, हा नियम आहे रामायणाचा. आज जाऊ द्या, पहिला दिवस आहे. आज जरी चुकला असेल, आज जे सते आले असतील उद्या सत्या घेऊन या, आणि आज ज्या सत्या आले असतील उद्या सत्यांना घेऊन या. सती आणि शिव. हा भगवान शंकर एकटे नाहीये. संग सती जग जननी भवानी. कथा ऐकण्याकरता एकटे नाही, संग सती जग जननी भवानी. माता भवानीला घेऊन आले. आणि कथा पूर्ण झाल्यानंतर अगस्तीने कथा ही सांगितली. कथा ऐकल्यानंतर नमस्कार केला आणि नमस्कार करून कैलासाला जाता जाता ही कथा कुठे ऐकली? नाशिक जिल्ह्याच्या अनकईच्या किल्ल्यावरती. जर विचार करा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनकईचा जो किल्ला आहे ना आपल्या जवळच आहे. आपण मनमाडकर जातो जेव्हा पाहतो येवल्याच्या पुढे गेल्यावर त्या किल्ल्यावरती तिथे अगस्तीचा ऋषीचा आश्रम आहे. तिथे ही कथा ऐकली. आणि जाताना भगवान श्रीराम ज्या वेळेस अर्थात भगवान शिव कथा ऐकून निघाले रामाची. आणि जाता जाता ह्या दंडकारण्यातून आपल्या कोकण गावातूनच चालले, समजून घ्या. कारण हाच भाग आहे ना दंडकारण्याचा. याला दंडकारण्य म्हणत होते तेव्हा. महाराष्ट्र वगैरे हे आत्ताचे नाव आहे, पण ते शास्त्रातले याचं नाव आहे दंडकारण्य. या दंडकारण्यातून जाताना जाता 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 भगवान शिवानी खाली बघितलं. आकाशमार्गी चालले होते. नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर रामाने ज्यावेळेस हरणाच्या मागे गेले, जिथे जिथे थांबले ते ठाण पडले. आणि मग ज्यावेळेस सीतेचं हरण झालं आणि राम तिकडने येताना व्याकुळ झाले, झाडाला कवटाळ्या मारू लागले. हा प्रसंग ज्यावेळेस भगवान शिवानी बघितला, राम झाडाला कवटाळ्या मारतात, माता सीतेचं हरण झालेलं आहे. आणि मग रामाचं दर्शन झाल्यानंतर त्याच ठिकाणी शिवजी हात जोडतात, नमस्कार करतात. आणि आतून प्रतिज्ञा केली, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. नमस्कार केला. सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो. माता सतीने विचारलं, 3 वेळेस तुम्ही जय जयकार कोणच केला? पतीन पत्नी दोघच असताना जर अचानक असा एखादा पती बोलायला लागला, पत्नीला शंका येईल की नाही? आपण दोघच आहे, तिसरा कोणी माणूस नाही. तिसरा नसताना जर असे माणसं
जर पती पत्नी असताना बोलले सहजच शंका येणार आहे, प्रभू तुम्ही सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो हे 3 वेळेस कोणा करता केला. आणि मग भगवान शिव म्हणाले सतीने मला पकडलं. मग सांगितले हे बघ मी माझ्या रामाला वंदन केलं, नमस्कार केला. ज्याची कथा ऐकली ना ती कथा ऐकल्यानंतर मला पुढे जाऊन रामाचं दर्शन झालं, तू पण दर्शन घे. सती म्हटले कुठे आहे राम? मग वरतून आकाशातून पाहिलं तर खाली या अरण्यामध्ये राम सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले आहे. आणि मग मात्र झाडाला कवटाळ्या मारू लागले. सीता रावणाने हरण केलेली आहे आणि सीतेचं हरण झाल्यामुळे राम व्याकुळ झाले, झाडाला कवटाळ्या मारतात आणि सीता 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 म्हणू लागले. सीते 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 तुम बिन व्यर्थ जीते. सीता 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 म्हणू लागले, व्याकुळ झाले. तितक्यामध्ये एक हरण पळतानी रामाने बघितलं. रामाने हरणाला बघितलं. त्या हरणाकडे बघून श्रीराम म्हणतात श्यामा हिरणी श्यामा हिरणी तू ही बता दे जनक दुलारी मुझे मिला दे. तेरे जैसे आंखें श्याम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम जय पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. श्यामा हिरणी तू ही बता दे श्यामा हिरणी तू ही बता दे जनक दुलारी मुझे मिला दे जनक दुलारी मुझे मिला दे. तेरे जैसे आंखें श्याम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. जय श्री राम. प्रेम से बोलो ना जय श्री राम. श्यामा हिरणी तू ही बता दे जनक दुलारी मुझे मिला दे. श्यामा हिरणी तू ही बता दे जनक दुलारी मुझे मिला दे. तेरे जैसे आके श्याम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम जय पतित पावन सीताराम. हरणाला बघितलं आणि राम व्याकुळ झाले आणि व्याकुळ झालेली श्री रामचंद्रजी हरणाला विचारू लागले. तितक्यामध्ये हरण काही बोलत नाही. हरण निघून गेलं. एका झाडावरती पोपट बसलेला होता. पोपट तोता आणि मैना दोघं बसलेले आहेत. त्या ठिकाणी त्या पोपटाकडे बघितलं रामाने. रामजी त्यांच्याशी बोलतात सुन रे मैना सुन रे तोता मैं भी पंखो वाला होता. सुन रे मैना सुन रे पोता मैं भी पंखो वाला होता. वन वन धुंडले तात माम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम. सुन रे मैना सुन रे तोता मैं भी पंखो वाला होता. वन वन धुंडले तमाम जय सिया राम जय जय सिया राम. त्या जंगलामध्ये बघितलं मैनाला विचारतात तोत्याला विचारतात तरी कोणी बोलत नाही. व्याकुळ झालेले श्री रामचंद्रजी. आणि मग तो प्रसंग माता सतीने बघितला. सती म्हणाले हा देव आहे का ज्याची बायको दुसऱ्याने चोरून नेली आणि त्याला बायको कोणी नेली हेच कळत नाही आणि मग ते बायकोसाठी रडत बसतं आणि आमचे हे यांना देव म्हणतं. सतीला ते काही पटलं नाही.
कारण जास्त शिकलेल्या ज्या असतात ना त्यांना बऱ्याच गोष्टी पटत नसतात. कारण सती दक्षाची कन्या आहे. दक्ष म्हणजे चतुर्था. सती म्हणाली का हो प्रभू, तुम्ही जरा झाडाखाली बसता का, मी जवळ जाऊन दर्शन करून येते. सती माता रामाची परीक्षा घेण्याकरता गेली. भगवान शिवजी वटवृक्षाखाली बसले, रामाच्या समोर गेली. सतीने विचार केला, हे सीतेकरता चिंतेत आहे ना, मग सीतेकरता व्याकुळ असणार आहे. मग सीतेचं रूप धारण सतीने केलं, रामाच्या समोर गेली आणि सांगितलं, अहो इकडे तिकडे काय बघता, मी तुमच्या समोर आहे. रामाचा चेहरा पूर्वीकडे होता, ती पश्चिमेकडनं आली, रूप सीतेचं घेतलं, होती सती झाली सीता. रामाने विचार केला, जर आता हिला सती म्हणावा तर सीतेचं रूप धारण केलं, सीता म्हणावा तर माझी माता सती आहे, मातेला सीता कसं म्हणता येईल. गुंजाळ साहेब, राम सीताही म्हणाली नाही, राम सती म्हणाली नाही, रामाने दुसराच उच्चार केला, आई साहेब तुम्ही आल्या पण बाबा कुठं सोडले, शिव बाबा. मग लक्षात आलं, मी सीतेचं रूप जरी धारण करून, ही कथा आपल्या इथं घडल्या. कुठे घडली कल्पना करा. ज्यावेळेस जात असताना नाशिकवरनं या दंडकारण्यातनं गोदावरीच्या कडेनं आले, ज्यावेळेस ही कथा घडली, माता सती आले, भगवती माता या ठिकाणी साक्षात जगदंबा भगवती माता जिथे आली आणि त्या ठिकाणी ही कथा घडली. बिलवर वनाच्या पुढे परवरीच्या काठावरती आजही भगवतीपूर कोल्हार म्हणून तिथे प्रख्यात आहे, तिला भगवतीपूर म्हणतात. भवानी माता भगवती जिथे आली, ही कथा आपल्याच इथे घडली. रामायणातला मोठा इतिहास आहे. आणि मग मात्र त्याच ठिकाणी माता भगवतीने विचार केला, अर्थात सतीने विचार केला, भगवान श्रीराम अंतर्यामी आहेत. भगवान राम हे अंतर्यामी आहे. ना माता सती आहे न माता सीता आहे, तरी पण ओळखलं. आणि मग तितक्यामध्ये खऱ्या स्वरूपात प्रगट झाली आणि प्रगट होऊन म्हणाली, प्रभू जर तुम्ही मला या रूपात ओळखलं असेल तर झाडाला कवटळ्या का घालतात आणि सीतेची चिंता का करतात. रामाने सांगितलं, माते जरा डोळे लाव बरं. डोळे लावले तर सीता तिथे आहे, राम तिथे आहे, लक्ष्मण आहे आणि राम क्षीरसागरात आहे. माता सीता साक्षात लक्ष्मी आहे आणि भगवान त्याच्या डोक्यावरती मुकुट आहे, छत्र आहे, सुंदर रूप दिसलं. राम लक्ष्मण पंचायताचं दर्शन झालं. डोळे लावले की ते दिसायचं, डोळे उघडले की सीता नाही, राम लक्ष्मण व्याकुळ झालेले. पुन्हा डोळे लावले की माता सती आहे, माता सीता आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, सर्व प्रकारचं ऐश्वर्य दिसायचं. असं 2-4 वेळेस झाल्यावर भ्रम संपला. राम अर्थात विश्वरच आहे, ही लीला चालू आहे. फक्त जगदंबा माता राम आणि सीतेचं हरण झालं. म्हणजे खरी सीता रावणाने चोरली नाही महाराज, रावणाने फक्त छाया नेली होती. खरी सीतेला हात लावायची ताकद कोणात आहे ब्रह्मांडामध्ये? माता जगदंबेला हात लावल्यावर भस्म नाही होणार का रावण? त्याला शाप होता, जर कोणत्याही स्त्रीला कामिक भावनेने जर स्पर्श केला तू जळून भस्म होतील आणि तुझ्या डोक्याचे 1000 तुकडे होतील. माता सीता नेत असताना त्याचे तुकडे कुठे झाले? कारण त्याच्याकडे भाव वाईटच नव्हता. रावण समजून घ्या, आपण रावण म्हटलं की डोक्यातच गणगणी होते. तो रावण मातेला नेत असताना सीतेला आई म्हटला, माते भिक्षा दे. शब्द कोणता उच्चारला? माते भिक्षा दे. आई मला भिक्षा दे, भूक लागली. बाळ काय म्हणतं? आई मला खायला दे. तसं रावणाने सीतेला आई म्हणलं होतं. चोरून का नेलं? जोपर्यंत हिला नेत नाही तोपर्यंत राम त्या लंकेत येत नाही. आणि लंकेत जर राम आला नाही तर माझ्या कुळाचा उद्धार होणार नाही. इथं माझा एकट्याचा होऊन फायदा नाही, म्हणून सीतेचं हरण आहे. लक्षात येत आहे का? बर ती सीता जर पाहिली तर खरी सीता नाहीये. खरी सीता अग्नीमध्ये आहे. तुम पबक मई कर हो निवासा. पबक म्हणजे अग्नीमध्ये खरी सीता रामाने ठेवली. छायारूपी मायारूपी सीता रावण घेऊन गेला. आणि हा प्रसंग सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून मायबापांनो, परंतु ही लीला चालू होते. राम सीता 2 नाही, ते एकच आहे मायबाप. सीता आणि राम दोघे एकच आहे आणि त्यांना कोणी ताटातूट करू शकत नाही. मग मात्र त्या ठिकाणी माता सतीचा भ्रम नष्ट झाला. वंदन रामाला केलं आणि आता निघून गेली. भगवान शिवजी डोळे राहून
चिंतन करत होते. हरे राम 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 सीता राम राम राम. 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 सीता राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम राम राम. हरे राम राम सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. सर्वजन म्हणा टाळी वाजवून. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सर्व हरे राम 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 सीता राम राम राम. टाळी वाजवून म्हणा सर्वजण. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. टाळी वाजवून म्हणा सर्वजण. हरे राम राम सीता राम राम राम. सर्वजण म्हणा प्रेमाने धन्यवाद. भगवान शिवजी वटवृक्षाखाली चिंतन करत बसले. रे मन मूरका कब तका जग में जीवन व्यर्थ गमावेगा. रे मन मूरख कब तका जग में जीवन व्यर्थ गमावेगा. राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा. राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा. जर रामाचं भजन नाही घडलं जीवनामध्ये पछतावा येणार आहे. म्हणून प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. भजन करो परी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो परी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भली जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन करो भली जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन करो परी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो परी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भली जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन करो भली जवानी में बुढ़ापा किसने देखा है. बुढ़ापे में अंधे हो जाओगे. बुढ़ापे में अंधे हो जाओगे.
दर्श तुम करना पाओगे, दर्श तुम करना पाओगे, दर्श करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से, भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से, भजन कर हरि जवानी में, बुढ़ापा किसने देखा। हरि बोल। भजन कर हरि जवानी में, बुढ़ापा किसने देखा है। बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, तीरथ तुम करना पाओगे, तीरथ तुम करना पाओगे, तीरथ करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से, भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से। भजन कर हरि जवानी में, बुढ़ापा किसने हरि बोल। देखा है। भजन कर हरि जवानी में, बुढ़ापा किसने देखा है। तारुण्यामध्ये भजन भक्ती केली पाहिजे, म्हातारा होईल सांगता येत नाही. हरि बोल। हरि बोल, जय हो. जय श्रीराम. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. मदरपण येईल तोपर्यंत राहू याची गॅरंटी नाही. भजन केलं पाहिजे. भगवान शंकर जिथं वेळ भेटला की चिंतन करायची, भजन करायचे. शिवजी चिंतनात रंगले. माता सती आल्या. सतीने शिवजीला बघितलं, चिंतन केलं. भगवान शिवजी म्हणतात, अलीक परीक्षा घेऊन खोटं बोलले हो शिवासमोर सती. पत्नीने सर्वत्र खोटं बोलावं पण आपल्या पती समोर नाही. म्हणजे खोटं बोलूच नाही, बोलावं म्हणजे असं नाही अर्थ त्याचा, पण आपल्या पती समोर खोटं बोलू नये. सती खोटं बोलणे. अहो परीक्षा वगैरे काही नाही. तुम्ही लांबून दर्शन घेतलं, मी जरा जवळ जाऊन आले, असं आहे का? अंतर्यामी शिवाने ओळखलं, ही माझे माता सीता होऊन गेली. प्रार्थना केली, प्रतिज्ञा केली, प्रभू जोपर्यंत ही सती सीतेचं रूप धारण करून गेली आणि सती या देहात आहे, तोपर्यंत हिच्या संग आजपासून पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. प्रतिज्ञा केली. आकाशवाणी झाली. धन्य हो शिवजी, आप धन्य हो. आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में कोई नहीं है. धन्य हो शिवजी, धन्य हो. आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. आकाशवाणी झाली. माता सतीने विचारलं, प्रभू तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली की ज्याने आकाशवाणी झाली? शिवाने विचार केला, आता तिला ह्या गोष्टी सांगावा तर ही दुःखी होईल. कैलासात विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत गेले आणि कैलासामध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला हिला बसण्याचं आसन होतं. भगवान शिवाने ते आसन उचललं आणि समोर आणून ठेवलं. बोलले नाही, कृतीतून त्याग केला. माझी माता सीता हिचं रूप धारण सतीने केलं. जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आसन डाव्या हाताचं पत्नीचं ते समोर ठेवलं. सतीने ओळखलं, माझा त्याग केला माझ्या स्वामीने. आणि मग स्वामीने त्याग केला. आता परिणाम इकडे असा झाला, माता सती दुखी आहे.
पत्नीचा त्याग पतीने केल्यावर तिला सुख कुठं भेटल महाराज? कारण खरं सुख पत्नीला आहे ते पती जवळ. जगातला किती मोठा वैभव असू द्या आणि पती जवळ पत्नी नसू द्या, सगळं सुख तिच्या पुढे तुच्छ असतं. पती सोडून जगातलं कुठलंही सुख मुख्य नसतं. पण आज मात्र त्याग केला शिवाने दुखी झालेली माता सती. असे अनेक दिवस निघून जाता. भगवान शंकरांनी विचार केला हिच्याकडनं चुकी झाली, प्रायचित्य म्हणून आज आपण चिंतन करूया. आणि आता भगवान शिवजी 9:10 साधनेला बसले. उद्या 7 वाजताच आता डोळे उघडणार आहे. उद्या बरोबर 7 वाजता आपण या ठिकाणी यायचं आहे. कथा एकही मिनिट मागे पुढे होणार नाही. 7 ते 9 या वेळेत कथा होणार आहे. आज तुम्ही येत गेले, मी बरोबर आलेलो आहे. उद्या बरोबर 6:45 मंडपात सगळ्यांनी या. 7लाच कथा सुरू होईल. आजची कथा या ठिकाणी विराम घेते आहे. सर्वांना धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. नटवरनागर नंदा. 1 मिनिट सर्वांनी हात मोकळे करा, वर करा. धन्यवाद. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. नटवरनागर नंदा. आवाज. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. धन्यवाद. हे नटवरनागर नंदा. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. नटवरनागर नंदा. सर्व म्हणा. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. नटवरनागर नंदा. तू ही नटवर तू ही नागर. 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 हे तू ही तो बाल मुकुंदा. तू ही तो बाल मुकुंदा भजर मन गोविंदा. हरि बोल. नटवरनागर नंदा. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. नटवरनागर नंदा. नटवरनागर नंदा. नटवरनागर नंदा भजर मन गोविंदा. नटवरनागर नंदा. सब सखियन में सीता जी पड़ी है. सब सखियन में सीता जी पड़ी है. सब सखियन